हे नरसिंहाचं एक चित्र आहे की नरसिंह म्हणजे काय की सिंहाचं तोंड आणि बॉडी माणसाची. कोणी सोंड असलेला व्यक्ती बघितलं का? हे नाही, हे काल्पनिक आहे. एखादा ॲप जेव्हा मार्केटमध्ये येतो, तंत्रज्ञान मार्केटमध्ये येतो, तर त्याच्यावर ते हे होतात. हे काही नवीन नाही आहे चित्रकारासाठी. तुम्हाला त्या विषयाची खोली माहीत नसेल तर तुम्ही ॲनिमेशनला जाऊन काय दगड करणार आहे? तर मग मी त्यावेळेस तो उदापूर हॉटेल्स लिहिला आणि एक छान तो मिशीवाला असा एक आयडेंटिटी होती त्या चित्राची. तर तो माझा पहिला ऑइल म्हणजे माझे पेंटर, ॲज अ पेंटर, म्हणजे पेंटर म्हणूनच सगळं ओळखायचे मला. आर्टिस्ट झाल्यानंतरही चुना मारायचं काम केलंय भिंतीत. माझं बालपण जर म्हणाल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेवरा गाव आहे आणि तिथे माझं शालेय शिक्षण झालेलं आहे. 4थी पर्यंत आम्ही प्रायमरी शाळेत शिकलो गेवऱ्याला आणि 4थी नंतर मग वीरगाव म्हणून गाव आहे आणखी जवळ, तिथून एक 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. तर वीरगावला आम्ही उच्च प्राथमिक शाळा होती हायस्कूल लेवलवरची आणि मग पुढचं शिक्षण आम्ही तिकडे 12वी पर्यंत तिकडे केलेलं आहे. मामाकडे राहिलो मी, म्हणजे माझं मूळ गाव जर म्हणाल तर मोई, ब्रह्मपुरी तालुक्यामधलं. मग माझं संपूर्ण शिक्षण जो आहे 12वी पर्यंतचा तो गेवऱ्याला झाला मामाकडे. तर तिकडे सगळं मग शाळा, त्याच्यानंतर चित्रकलेची आवड, हे सगळ्या गोष्टी माझ्या तिथे मिळाल्या. आमच्या मामाकडे फोटो फ्रेमिंगचं दुकान होतं आणि फोटो फ्रेमिंग करत असताना त्याच्यावरचे डिझाईन करणे आणि ते डिझाईन केल्यानंतर ते छान दिसायचे. आमचा मामा म्हणजे कसं होतं की त्याला थोडंसं व्यावसायिक होता आणि कलेला व्यवसायित कसा हे करायचं हे चांगलं माहीत होतं. त्याच्यामुळे ते आणि मला थोडंफार यायचं, तर त्याने ते कला माझी त्या उपयोगात आणली. आता गावखेड्यामध्ये कसं असते की कामं दुसरे पेंटिंगचे काय करणार आपण, तर पेंटिंगचं काय मग हे गाडीवर नेमप्लेट लिहिणे, रस्त्यावरचे बोर्ड रंगवणे, असे सगळे कामं होते. तसं पाहिलं तर आम्हाला आमच्या शाळेमध्ये असं कोणी कला शिक्षक नव्हता, परंतु जे पण इतर विषयाचे शिक्षक होते, सायन्सचे होते, हिस्ट्रीचे होते, हिंदी मराठीचे होते, पण ते रसिक होते. म्हणजे त्यांना कळायचं की या मुलाला चांगलं चित्र काढता येतं किंवा हा काहीतरी करिअर करू शकतो. तर असे सेलोकर सर म्हणून होते, त्याच्यानंतर धारणे सर पण होते. तर कुठल्या ना कुठले शिक्षक, आता मला आता बरेच त्यावेळेस बोलून गेले ते शिक्षक की या मुलाला इकडे कल दिसतो. आणि त्या लेवलवर आम्ही त्यावेळेस तालुका लेवलच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो आणि मग मला नंबर येत होता. तर त्याच्यातून मी ते हळूहळू मग आणि मग नंतर असं झालं की माझं असं एक झालं की 10वी पर्यंत सगळं शिक्षण झालं, 11वी 12वी पण झालं, पण पुढे मग या क्षेत्रात जायचं आहे तर याचे मार्ग माहीत नव्हते. त्याच्या अगोदर एक एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा असतं, त्यावेळेस सुद्धा असं काही आयडिया नाही कोणाला. आणि आम्ही तर त्यातल्या त्यात ना आर्ट टीचर किंवा ती ग्रामीण भागात शाळा आहे, त्याच्यामुळे कोणाला याच्याविषयी काही आयडिया नव्हती. मग आपलं केलं आम्ही आणि तोपर्यंत मग 12वी नंतर मग या क्षेत्रात जेव्हा मग ॲडमिशनसाठी गेलो पुढच्या नवरगाव म्हणून आहे सिंदेवाई तालुक्यामध्ये. मग तिथे गेल्यानंतर कळालं की आर्ट टीचर करायचं आहे डिप्लोमा तुम्हाला, तर तिकडे तुम्हाला इंटरमिजिएट आवश्यक आहे. तर मी माझ्या गावापासून त्यावेळेस साधारण 40-50 किलोमीटरचा प्रवास आम्ही सायकलने गेलेला आहे. आणि जाऊन येऊन म्हणजे तिथे जाऊन आमची निराशाच झाली की तुम्हाला इंटरमिजिएट नसल्यामुळे तुम्हाला ॲडमिशन मिळत. मग पुढचा 1 वर्ष मी BA ला ॲडमिशन, तो वर्ष गेला माझा. त्याचा किस्सा असा आहे की जसं मी म्हटलं ना की मामाकडे होतो, तर मामा थोडं व्यावसायिकच होते. म्हणजे मी आर्ट बघा कसं आहे, माझी आवड काय आहे आणि मग त्याला व्यवसाय कसं करायचं किंवा हा नॉलेज त्यांना चांगलं. मग मी हे करत आणि त्यांनी मला या गोष्टीसाठी कधी अडवलं नाही. भरपूर म्हणजे जे पण करायचे, ब्रश आले ब्रश घेऊन द्यायचे किंवा हे. आता ब्रश सुद्धा कसा असायला पाहिजे, त्याचा पॉईंट काय किंवा काय असं काही माहीत नव्हतं. वहीचे म्हणजे बुकावर रंगवणे, वहीच्या पानावर रंगवणे चित्र. तर आमच्या मागचे जे सगळे पानं आहेत ना बुकाचे, ह्या कुठलं ना कुठलं चित्र काढलेलं असायचा. इव्हन शाळेत सुद्धा आमचे हिस्ट्रीचे सर आले किंवा हिंदीचे सर आले, तर मी काय असतं ना की जे भाषा विषय होते, जसं हिंदी मराठी विषय आहे, तर रिलेटेड महात्मा गांधीवर काही लेसन आहे, तर मी काय करायचं ना, तर एका बुकाच्या कोपऱ्यामध्ये महात्मा गांधीचं चित्र काढणार, सावरकरांवर आहे का सावरकरांचं एखादं चित्र काढणार. तर
अशामुळे काय होत होतं की मी प्रश्न उत्तर तर लिहायचो, पण सोबत तो इंडिकेट करायचा की मी हा विषय आणि मला त्याच्यातली आवड आहे. तर मग हे सगळं सर बघत राहायचे. बघितल्यानंतर त्यांना एक वेगळं त्याच्यात हे वाटायचं की नाही. मग मी जो एक व्यवसाय काम केलं तो आमच्या तिथे गेवऱ्याला उदापुरेचं हॉटेल आहे. आता तिथला चिवडा म्हणजे इतका फेमस आहे तुम्हाला सांगतो का तेवढ्या पंचक्रोशीमध्ये एव्हाना एस टी म्हणजे तिथं थांबायच्या बऱ्याच वेळ. तर एस टीचे कंडक्टर ड्रायव्हर हे दोन्ही थांबायचे आणि तिथे नाश्ता करायला थांबायचे. नाश्ता याच्यासाठी करायचे की तो स्पेशल होता ना. ब्रह्मपूरला त्यावेळेस सुद्धा ब्रह्मपूरला मिळत नव्हता ना सिंधेवायला मिळत नव्हता. इतका स्वादिष्ट रुचकर असायचा. तर त्यांनी एकदा मला एक केलं की कैलाश म्हणे हे मला थोडंसं बोर्ड रंगवून दे. तर मग मी त्यावेळेस तो उदापुरे हॉटेल्स लिहिला आणि एक छान तो मिशीवाला असा एक आयडेंटिटी होती त्या चित्राची. तर तो एक चित्र मी पाहूनच काढलेला आहे कॉपी त्यावेळेस आणि तो काढला. तर तो माझा पहिला ऑइल म्हणजे पेंटर ॲज अ पेंटर म्हणजे पेंटर म्हणूनच सगळं ओळखायचे मला. हे बघा आता काल्पनिक आणि वास्तव चित्र. आता एक गोष्ट असं आहे ना की वास्तव चित्र हा जो आहे जो ॲज अ निसर्ग चित्रण म्हणजे आपल्या जसं आहे तसं आपण काढतो, परंतु जसं आहे तसं काढतच नाही मुळात चित्रकार. म्हणजे मला जर पोर्ट्रेट जरी काढायचं असेल किंवा लँडस्केप जरी काढायचं असेल, फक्त तो एक बीट पकडतो, एक कंपोजिशन पकडतो की असे असे झाड आहेत, मागे डोंगर आहे, सूर्य आहे. तो एक कंपोजिशन मी पकडण्याचा प्रयत्न करतो. मी ॲट इज इट काढू शकत नाही. कोणीच नाही काढू शकत. चित्रकार कोणताच असं किती जरी म्हटलं तरी तो एवढं काढू शकत नाही. कॅमेरा आहे ना, कॅमेरा काय करतो की कॅमेरा जसं आहे तसं काढतो आणि कॅमेरामध्ये जी सेटिंग आहे किंवा त्यांनी जे बनवले आहे कॅमेरा तयार करणाऱ्यांनी त्या सेटिंगनुसार तुमचा चित्र जसा आहे तसा करतो. आणि चित्रकार काय करतो, चित्रकारात ते स्वतःचा भावना थोडेसे विचार जे आहेत ना ते उतरवतो. त्याचे रंग आहेत, भावनिक रंग आहे की त्याचे जो मुवमेंट्स असते तो टाइम असतो जो चित्र बनवत असताना त्या वेळेपर्यंत त्याचे विचार जे आहेत ना त्या चित्रामध्ये उतरतात. अगदी वास्तववादी चित्र जरी असेल तरी त्याला असं वाटतं की हा येलो लाईट मला खूप छान दिसतोय, त्याला असं वाटतं की रिप्ले लाईटचं व्हायलेट खूप छान आलेलं आहे, तो ते टाकतोय, त्याला ते जास्त भावते. आणि प्रकाशामध्ये रंग आहेत. अगदी म्हणजे न्यूटनच्या रंग सिद्धांतात ते सांगितलंय की रंग कुठे आहे तर प्रकाशात आहे. हे तर फक्त हे जे माध्यम आहेत हे सगळं हे आहे. मग रंग प्रकाशात आहेत तर मग ते प्रकाशाचे रंग त्या वस्तूवर पडतात आणि तो वास्तववादी चित्रण होतो. आता काल्पनिक विषय असा आहे की जसं आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे नरसिंहाचं एक चित्र आहे की नरसिंह म्हणजे काय की सिंहाचं तोंड आणि बॉडी माणसाची. तसंच गणपती सुद्धा आहे. म्हणजे गणेशजीचं चित्र सुद्धा काय आहे म्हणजे आज कोणी सोंड असलेला व्यक्ती बघितलं का किंवा नरसिंह असलेला व्यक्ती कोणी बघितले का? हे नाही, हे काल्पनिक आहे, हे कल्पना केलेली आहे. कुठंतरी त्यांना एक रिअलिझमचा बेस असेल. कल्पनेला कुठंतरी वास्तवाची आधार असते बरं का. म्हणजे मी असं पण नाही म्हणत, कुठंतरी वास्तवाची किनार असते. आता बघा राजा रवी वर्म्यांनी जगप्रसिद्ध चित्रकार आपले भारतीय इंडियन आर्ट. तर रवी वर्म्यांनी काय केलं की रवी वर्म्यांची चित्र बघितल्यानंतर आपल्याला माहित झालं की आमचा राम असा होता, आमचा रावण असा होता, आमचं लक्ष्मण असं होतं, सीता अशी होती. आता रावण असं होतं हे केव्हा माहित पडलं, कारण एका लिहिलेलं होतं, एका ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं. आणि ग्रंथात लिहिल्यानंतर आपण फक्त कल्पना करत होतो की असा अशोक वाटिका होती, मग असं सगळं झालं, मग ते हे गेले. पण जेव्हा त्याला चित्र काढायची वेळ आली, रवी वर्म्यांचा पूर्ण कस लागलेला आहे की रावण कसा काढणार आहे, इकडे 4 तोंड इकडे 5 तोंड दाखवतो. तो असं पण दाखवू शकत होता, घागरी मांडल्यासारख्या एकावर एक. तो इकडच्या हाताने पण 7-8 तोंड लावले असते त्याने. म्हणजे त्याला जर 10 वेळेस स्मरण नाही तर मग हे तोंड लावायचे कसे? कल्पना करा. हे इझी वाटते आपल्याला आज की रावण बघताना आपल्याला हा 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 इकडे सगळं, पण हे चित्र काढत असताना किती आव्हानात्मक गोष्ट आहे. तोंड लावणार कसे तुम्ही काढायचे, दाखवणार कसा त्याचा मृत्यू तुम्ही? तर
हे ते एक उदाहरण सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत की जेव्हा आपण काल्पनिक गोष्टी विचार मांडतो ना, तर त्यावेळेस जास्त विचार करावा लागतो. वास्तववादी चित्रणाला कलाकाराला तेवढं हे नसतं. तो तो एक फक्त कंपोजिशन वगळतो, असं असं आहे, बस छान आहे, व्हेरी गुड. आमच्या वेळेस 12वी डी.एडचा एक खूप ॲड होता. त्या टाईममध्ये 12वीला चांगले पर्सेंटेज आले तर एक टीचरचा जॉब मिळायचा, डी.एड वगैरे करायचा. तर तो एक टाईम होता. त्या टाईममध्ये काय वाटायचं की आपल्याला, कारण सगळं वातावरण असं असं की आज जसं म्हणतं की मुलाला मुलगी भेटत नाही, मुलीला मुलगा भेटत नाही, एक गव्हर्नमेंट सर्व्हिस असली पाहिजे, असं एक समीकरण आहे. हा काही बदललेला नाही आहे. पहिले जसा होता तसाच आहे. आता थोडासा जास्त ताणत आहे किंवा आता थोडं ताणल्या जात आहे. तर त्या टाईममध्ये अपेक्षा अशी असायची की आपल्याला एखादी सरकारी नोकरी मिळावी, चांगली मुलगी भेटावी, चांगलं लग्न व्हावं. हे एक साधा सरळ समीकरण होता. तर 12वीला पर्सेंटेज कमी आले, ते डी.एड करायचं असं सगळं होतं. पण चित्रकला हे मनातच होते त्यावेळेस. चित्र काढणे आणि आम्ही परफेक्ट म्हणजे त्या क्षेत्रात आलेलो आहे जिथे मला द्यायचं होतं. पण एक पोटा पाण्यासाठी म्हणून तो एक त्यावेळेस असं वाटायचं. तर आमच्या घरी असं वातावरण होतं की चित्रकलेचं काही असं खूप हे नव्हतं की घरी कुठलं असं वातावरण नाही. मात्र मी जे सुरू केलं त्याला मामांनी सहकार्य केलं, आईवडिलांचे. आणि नंतर जेव्हा मी 12वी नंतर नवरगाव शिंदेवाईजवळ आहे तिथे, तर नवरगावला आर्ट कॉलेज आहे, ज्ञानी चित्रकला महाविद्यालय. तर तिकडे मी ATDला ॲडमिशन केलं, आर्ट टीचर डिप्लोमा केला. ते झालं, मग फाउंडेशन केलं. तर तिकडे गेल्यानंतर मग एक शास्त्रीय दिशेनं सुरुवात झाली की चित्र कसे काढायचे किंवा चित्राचा बेसिक स्टडी कसा असतो. इथे आपला एक बेसिक पाया जो आहे तो छान झाला आणि मग पुढचं शिक्षण मी औरंगाबाद, नागपूर असं सुरू झालेलं आहे. खरं सांगू का, एकदा स्वप्नात ते विचार केलं नव्हतं. याच्यात जशी वेळ आली आणि जे दिवस आपण बघितले ते दिवस मला माहीत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना की आज असं प्रश्न विचारतात मुलं, मी ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून नोकरी पण केलेली आहे, अजूनही करतोय. मुलांसमोर अनेक प्रश्न असतात की आलेल्या परिस्थितीला कसं हँडल करायचं, किंवा माझी परिस्थिती नाही आहे, किंवा मी करू शकेल का, किंवा असे अनेक प्रश्न होतात. पण मला असं सांगायचं आहे की की ती परिस्थिती कायम नसते. 4 दिवस ढगाळ वातावरण असेल ना, तर 5व्या दिवशी तरी एखादा आशेचा किरण तुमच्या समोर आलेला असणार. ना दीर्घकाळ दुःख राहतं, ना दीर्घकाळ सुख राहतं. हे चालत राहणार आहे. फक्त त्या परिस्थितीला कसं फेस करायचं ना, इथून पुढे काय करायला पाहिजे. कारण एक काय होते, एक क्षण असं वाटायला लागते आपल्याला नको आहे सगळं, मला थोडंसं मी हातभार लावेल, थोडं शेती काम करेल किंवा काय करेल, माझी शाळा तेवढा मदत होईल. पण आज जर ते कष्ट तुम्ही जर नाही केले ना, तर नंतर तुम्हाला त्रास होणार आहे. तर आपल्या बाबतीत जे झालं ना, मी जे बघितलं, आमचे मित्र परिवार होते किंवा माझ्या बरोबरचे 8वी 9वी 10वी वरचे सोबत, ते आज मी बघतोय ते संपलेले आहेत. की जिथे त्यांना थांबायला नको होतं तिथं ते थांबले. प्रवास सुरू झाला. कुठंतरी तुम्हाला कुठेतरी गॉडफादर मिळतो, कोणीतरी सहकार्य करणारा मिळतो. शहर म्हटलं, शहरात सगळेच वाईट आहेत अशातल्या गोष्टी नाही. शहरात सहकार्य करणारे लोक आहेत. शहर कोणामुळे मोठा झाला, तर ग्रामीण भागातून आलेल्या लोकांमुळे मोठे झालेले आहेत. सगळेच दिवस बघितलेले आहेत. जेव्हा मी हे सगळं केलं, पुढचं शिक्षण केलं, डिग्री केली, डिप्लोमा केलं, मास्टर PG केलं, सगळं केलं. आता हे सगळं मी हे करत असताना कामं पुष्कळ केले, व्यावसायिक कामं केले. म्हणजे मी आरटी झाल्यानंतरही चुनामाराचं काम केलंय भिंतीनं, डिस्टेंबरचे कामं केले, पेंटरच्या हाताखाली पण काम केले, दिवस सगळेच काम केले. पण नंतर जे काम केलं होतं आपण, की म्हटलं यार कुठल्या डब्यात बसलो आपण. गाडी तर मुंबईलाच चाललेली आहे ट्रेन, पण बसलो कुठल्या डब्यात आहे ना, हे खूप महत्वाचं होतं. पण डबा चेंज केला, एसी डब्यात गेलो, त्याच्यात 2 टायरमध्ये गेलो. मग हे सगळे प्रकार आहेत त्या गाडीमध्ये. मग कामाचा तरीका बदलवला, कामं करत गेलो सातत्याने, आणि सातत्याने काम केल्यानंतर कामं मिळत गेले, कामं मिळाले, कामाचा पैसा मिळाला, 1 बाय 1 सगळं चालू राहिलं. आणि आज जे मिळवलेलं आहे ना, ते मी सॅटिस्फाईड आहे त्याच्यावर. आणखी भरपूर प्रवास बाकी आहे, मला भरपूर काम करायचं आहे, शिवचरित्रावर काम करायचं आहे. मी मागे आता मराठवाड्यात माझी जवळपास 17 वर्ष झाली. 17 वर्षात अनेक चांगले लोक भेटले, काही स्पॉन्सर करणारे मिळाले,
मी म्हटलं माझं फंडिंग बाजूला जाऊ द्या, पण शिवचरित्रावर मला काम करायचं आहे, तर मला काहीतरी फंड लागतो किंवा स्पॉन्सर्स लागतात किंवा तसं बोललो आहे एक दोघांना, पण ते येईल भविष्यामध्ये. तर इतकं सगळं काम मी चालू असते ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून. जेव्हा काम करत असताना उरलेल्या वेळेमध्ये मला हा वेळ मिळतो. या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या मिसेसनी पण भरपूर साथ दिलेली आहे. तर तेव्हा कुठं हे सगळं चाललेलं आहे. मिसेस म्हणजे आमचे सासरे जे आहे ते आर्टिस्ट होते, रमेश सालोडकर. त्यांचा नागपूरमध्ये सगळं बालपण, लहान मोठे पण सगळं इथंच सगळं झालं. त्याच्यामुळे त्यांना ओळखणारा एक वर्ग आहे इथला, तो चांगला वर्ग होता. आर्ट स्कूलला काम म्हणजे शिक्षण झालं, त्याच्यानंतर जॉब केलं, व्यावसायिक कामं केली. म्हणजे मिसेसचं पण एज्युकेशन त्याच्यातलंच. त्याच्यामुळे आम्हाला ती कम्युनिकेशन आहे आमचं दोघांचं, ते अंडरस्टँडिंग आहे की एखादा काम आला तर काय होऊ शकते, काय फेस करावं लागते, किंवा आता जर मला काम करायचं आहे तर ते समजून जाते की 3-4 तासासाठी जरी आता लँडस्केपिंगला चालले आहेत तर यांना आपण हे करायला पाहिजे. असं नाही तुम्ही ते जाऊ द्या, पहिले साखर घेऊन या, तेल संपलेलं, मग तुम्हाला काय चित्र काढायचं, की मला चित्र काढायचं आहे आणि मदत काहीतरी वेगळं काम, असं नाही झालं पाहिजे. मी माझा चहा थांबवू शकतो, मी थोडं जेवण पण थांबवू शकतो, एक दिवस जेवलं तर काही बरं, पण मी चित्र जर नाही काढलं ना तर ते समोर जे होणार आहे ते होणार नाही. एवढी जे फिलिंग आहे ना ही फार महत्वाची आहे. आणि जेव्हा आपण असं काही ट्रेनिंग असतो, किंवा आता ती पण गव्हर्नमेंट कॉलेजला आहे, तिचा कमर्शियल आर्ट आहे, ती अंडरस्टँडिंग मला आहे. तर ह्या सगळं दोन्ही जो समीकरण आहे ना, मी जोडवण्याचा प्रयत्न करतो. एखादा ॲप जेव्हा मार्केटमध्ये येतो, तंत्रज्ञान मार्केटमध्ये येतो, तर त्याच्यावर ते हे होतात. हे काही नवीन नाही आहे चित्रकारासाठी, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळेस जस्ट शिकत होतो, म्हणजे आम्ही डिप्लोमा करायचो त्या टाईममध्ये, फाउंडेशन ATTला वगैरे. तर त्या टाईममध्ये ॲनिमेशनचं भूत आलं होतं. आता मी भूतच म्हणणार, काय ना आमच्या भाषेत म्हणजे चित्रकाराचे हे जरा जास्त होऊन जातं. ॲनिमेशन आलं, ॲनिमेशनचं काय झालं पुढे, हैदराबादला जायचे विद्यार्थी, तिकडे शिक्षण घ्यायचे, भरपूर पैसे द्यायचे. आज कसं झालंय माहिती आहे का, भरपूर फीज भरली एखाद्या इन्स्टिट्यूटला आपण, की आपण काहीतरी भव्य करतो, काहीतरी मोठं करतो. हा इतका गैरसमज आहे. तुम्ही जास्त पैसे भरा, इन्स्टिट्यूट मोठ्या होतात, इन्स्टिट्यूटचं नाव मोठा होतो. अरे तुम्ही काय चाललंय, सगळ्याच गोष्टी पैशानेच खायच्या आहेत का? म्हणजे ॲनिमेशन करायच्या वेळेस त्यावेळेस 2-2 लाखाचे पॅकेज म्हणे. कुठे गेले पॅकेज, मग कला महाविद्यालयाला टाळे लावा, ॲनिमेशनच करायचं. मग ॲनिमेशन किती दिवस चाललं, ॲनिमेशनही बंद पडलं ना. त्याच्यानंतर मग पुढे काय झालं, मग त्याला लिमिटेशन आले, ॲनिमेशनला लिमिटेशन आल्या. काय करणार आहे, लोकांना वास्तव सेवा, रिअलिझम असा बेस आहे ना. तुम्ही चित्रकला किंवा आर्टला वगळून कोणत्याच गोष्टी होत नाही. कुठल्याही गोष्टीचा जो बेस आहे ना तो आर्ट आहे. इव्हन तुमच्या पत्रकारिता जरी घेतले तरी त्याचा सुद्धा बेसिकच आहे. त्याला सोडून एखादी गोष्ट जेव्हा करतात ना, ॲनिमेशन काय करणार आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की रंग, रेषा, आकार, पोत हे काय आहे, त्याची डेप्थ काय, खोली काय आहे. तुम्हाला त्या विषयाची खोली माहीत नसेल तर तुम्ही ॲनिमेशनला जाऊन काय दगड करणार आहे. ॲनिमेशन यायच्या अगोदर तुम्हाला एक चित्र चांगला काढता आला पाहिजे. मग आता एआयचं असं झालंय की एआय, आता विषय तुम्ही छान काढलाय, एआय असा विषय आहे की एआय मध्ये हे थांबणार आहे पुढे, ते त्याला मर्यादा आहेत. प्लॅस्टिझम सारखा दिसतो, काय चेहरे दिसतात, ते कळतंय लोकांना, ते कळतंय हे केलेलं आहे म्हणून. रिअलिझमला पर्याय नाही आहे, वास्तववादाला पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे तो भागच नाही आहे. आपण सगळ्या शक्यतांच्या पलीकडे जायचं, असं एक पहिल्यापासून होतं की एक व्यक्ती एक चित्रकार आहे तर त्याची दुसरी बाजू पण आहे. कोणी आहे, म्हणजे मी असेल किंवा दुसरा व्यक्ती पण कोणी असेल, तेव्हा आता एखादा एक असं समजूया की बँकेत क्लर्क आहे, मॅनेजर आहे, आयुष्य चाललं नुसतं पैशाच्या नोटा मोजण्यामध्ये आहे ना, इकडचा पैसा तिकडे. पण त्याला हे माहित नाही की तो कधीतरी एक छान चित्र काढत होता, कधीतरी छान तो गाणे म्हणायचा, छान नाटकं बघायचा, तो विसरूनच गेलेला आहे तो व्यक्ती. आपण आपली आर्ट जी आहे ना एक कुठेतरी ती पडताळूनच बघितलेली नाही आहे. तर ते असं असते की आम्ही तेच गोष्टी केलेल्या आहेत, बरेच माणसात असते, आणि नंतर एक प्रोफेशन घेऊन पुढे जातो माणूस. तर आम्ही त्या टाईममध्ये युवा मंच होते, वेगवेगळ्या स्पर्धा होत्या, तर त्यामध्ये पेपरला काही सदर यायचे कवितेचे, एक गंमत म्हणून काहीतरी वेगळं विचार येतो डोक्यामध्ये, काहीतरी आम्ही भावनाशील व्यक्ती आहोत, काहीतरी एक वादळी जोश होता, मग ते असं लिहून बघायचं. तर असं करता करता काहीतरी थोडे शब्दाची
जळणघळण इकडे तिकडे, आणि त्याच्यात तुम्ही काही कविता पण केलेल्या आहेत. बघा, एकच मला सांगावं असं वाटतं की शॉर्टकट काहीच नाही आहे, तर कुठल्याच गोष्टीला नाही आहे. AI जरी आला तरी तुम्ही डायरेक्ट AIचं काहीतरी तंत्रज्ञान त्याचं हे करणार, आणि असं काहीच नाही आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला ते मूळ समजून घेता येणार नाही, तर ते पहिले तिथं जावं लागेल. गेल्यानंतर, कारण काय होते की जर आपण डायरेक्ट जर गेलं किंवा डायरेक्ट AIचं एज्युकेशन घेतोय किंवा काहीतरी करतोय, तर तो त्याच्यात तुम्हाला ते समजणारच नाही बेसिक, आणि त्याची लाईफ किती आहे ना. एक गोष्ट अशी असते की एखादी वस्तू आपण घेतो तर त्याची लाईफ किती आहे, आपण आहे ना, दीर्घकाळ टिकणारी वस्तू, अल्पकाळ टिकणारी वस्तू. पण ते करत असताना खूप विचार करावा लागणार. आणि या क्षेत्रामध्ये भरपूर करिअर आहेत. तुम्हाला एक आणखी सांगतो की चित्र काढणारा म्हणजे बाबा याला काही कामधंदे नाही बाकीचं, की फार दुर्लक्षित घटक आहे. हा जो समज आहे ना, हा समज आता दूर झालेला आहे. की तुम्ही या क्षेत्रात आलात तर अप्लाइड आर्ट आहे, ज्याला कमर्शियल आर्ट म्हणायचे पूर्वी, त्याच्यानंतर पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, टेक्स्टाईल आहे, त्याच्यानंतर माती कामाचं आहे, त्याच्यानंतर वास्तुविद्या आहे, ज्याला आपण स्कल्पचर हे म्हणतो, काय आर्किटेक्चर आहे. भरपूर आहेत, खूप काही करण्यासारखं आहे. फक्त तिथं गेला तर तुम्हाला पॅशन पाहिजे. तुम्ही जे पण करताय ना, ते फक्त तुमच्या मनातून पाहिजे की मला या क्षेत्रात गेलो तर मला हे पूर्ण करायचं आहे, आणि शॉर्टकटच्या मागे न लागता. आता काय होतं, आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेतलं, आमच्या वेळेस मोबाईल नव्हता. त्याच्यानंतर म्हणजे आता मोबाईल आहे, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, एक सांगतो तुम्हाला, आमच्याकडे मोबाईल नव्हता, कम्प्युटरही लेट आला, पण शिक्षण झाला त्यावेळेस मॅगझिनचा जमाना होता. ॲज अ प्रिंट मीडिया, म्हणजे मॅगझिन्स होत्या, पेपर्स होते, खूप छान मॅगझिन यायच्या. मॅगझिन आज मागं पडलेल्या आहेत डिजिटल मीडियामुळे. खूप सुंदर सुंदर छपाई होती, 4 कलर्स आले नंतर ऑफसेटवरून. एक छान आम्हाला ते बघायचं, म्हणजे त्या निमित्तानं 4 लायब्ररी आम्ही जायचो. 4 लायब्ररीत जाऊन बघायचो की आम्हाला काही रेफरन्स मिळतो का, एखादा मिळतो का. आता मोबाईलवर सेकंदामध्ये तुम्ही सर्च करा, तुम्हाला रेफरन्स मिळतो. म्हणजे तुमची काय झालं की तुमची मेहनत घ्यायची तयारी कमी झाली, आणि जे मिळतंय पण ती तुम्हाला योग्य भेटेल याची गॅरंटी नसते. कारण तुम्ही जे इतकं शॉर्टकट केलेलं आहे की लगेच. बरं, आता त्याचा उपयोग करायला पाहिजे छान, तर तो उपयोग होत नाही. जेव्हा आपण एखाद्या वेळेस मोबाईलवर जी गोष्ट सर्च करतो त्यावेळेस ते इतक्या साऱ्या इमेजेस येऊन जातात की आपला अवधान जो आहे की मला जे फोकस करायचं होतं ते राहिलं बाजूला, आणखी 2-4 इमेजेस आपण बघून घेतो. म्हणजे गमत अशी झाली की आपला तो वेळ गेला. मला किती वेळ प्रॅक्टिस करायला पाहिजे, मला स्केचिंगला किती वेळ द्यायला पाहिजे. आमच्याकडे कंपल्सरी 2 तास स्केचिंग करायचो आम्ही कमीत कमी. कॉलेज झाल्यानंतर 10 ते 5, 5च्या नंतर हे अर्धा तास रेस्ट, आणि त्याच्यानंतर 6 ते 7-8 वाजेपर्यंत आम्ही स्केचिंग करायचो. मला सांगा, हे डेली रुटीन होता. तो काम कसा असणार आमचा बिना स्केचिंग? सराव आहे. स्केचिंग म्हणजे काय, रियाज आहे गाण्यातला. तो नसेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी येतात की आपण रियाज करतो ना, पुढे जायला आता काय होणार आहे आपल्याला, एक भीती असते. तर तो रियाज एकदा झाल्यानंतर मग आपण सहज तयार होत असतो. तर हा रियाज जो आहे या मोबाईलमुळे थोडा कमी झाला. त्याचा उपयोग नीट व्हायला पाहिजे. या तंत्रज्ञानाचा छान उपयोग केला तर मुलांना खूप चांगल्या संधी आहेत, आणि भरपूर करिअर आहे, असं काहीच नाही. फक्त एकच आहे ना की आपण या शॉर्टकट नाही आहे, एवढं मात्र नक्की. थँक्यू.